नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच एक खून झालेला आहे. शिवानीच्या ऑफिसमधली ती जी मुलगी होती तिच्या चेहऱ्यावरती जे इन्फेक्शन झालेलं होतं सनस्क्रीनचं, तिचा खून झालेला आहे आणि त्या खुनाच्या आरोपात इथे आदित्यला अटक करण्यात येते. ऐन पार्टीमध्ये पोलीस येतात आणि आदित्यला अटक करून घेऊन जातात. जेव्हा पारू म्हणत असते की आदित्य सर, हे सगळं कसं झालंय, तुमच्यावर का आरोप आलेत? खरं तर आदित्यचा शर्ट रक्ताने माखलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींचे आरोप आदित्यवर असतात. तेव्हा आदित्य पारूला एकच वाक्य बोलतो की हे ज्याने कोणी केलंय त्याने स्वतः जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाही. मग आदित्यला त्या गोष्टी आठवतात. आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, आदित्य का याच्यात ओला गेलेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आदित्य ऑर्डर पोहोचवण्यासाठी निघालेला असतो. अचानक गाडीची धडक होते आणि आदित्य हा त्या सारंगच्या गाडीला धडकतो. मग सारंग गाडीतून उतरतो, सावली गाडीतून उतरते आणि आदित्य पाहतो तर तो सारंग असतो. सारंगच्याही लक्षात येतं की तो आदित्य आहे. मग आदित्य त्याला इन्व्हिटेशन देतो, कारण त्याच्या आईबाबांच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचं 40वी अॅनिव्हर्सरी असते, खूप मोठं सेलिब्रेशन असतं आणि त्याचं इन्व्हिटेशन दिलं जातं. मग आदित्य ते इन्व्हिटेशन घेतो. इकडे पार्टीमध्ये आता सगळे आलेले असतात, म्हणजे किर्लोस्कर कुटुंब सगळं आलेलं असतं. दामिनी म्हणत असते खूप दिवसानंतर अशी पार्टी आहे, खरंच खूप छान वाटलं, असं दामिनीचं सुद्धा बोलणं चालू असतं. मग कोणी अरेंज केली आहे? तेव्हा तिलोत्तमा सांगते की माझ्या सुनेने केली आहे. इकडे सावलीचे बाबा त्याचबरोबर वहिनी सगळेजण आलेले असतात. सावली सुद्धा खूप खुश असते आणि ती सुद्धा तिथे त्या पार्टीमध्ये एन्जॉय करत असते. तेवढ्यातच आदित्य आणि पारू येतात. आदित्य तिलोत्तमाला वाकून नमस्कार करतो. साधा ड्रेस घातलेला असतो तो, शर्ट, आणि त्यामध्ये तो आलेला असतो. पारू सुद्धा आलेली असते. सावली पारूला भेटते तेव्हा दोघंही, सारंग आणि सावली म्हणतात की खरंच खूप बरं वाटलं, तुम्ही दोघं जण आलात, बरं वाटलेलं आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळेस आता इकडे तिथे आलेली असते ती म्हणजे शिवानी. शिवानीला आता खास इन्व्हिटेशन दिलेलं असतं ते म्हणजे तिलोत्तमानी. तेव्हा सावली म्हणते कसं आहे माहितीये का, एखाद्या व्यक्तीला नजर लागू नये म्हणून काजळाची टीक दिली जाते, तर या कार्यक्रमाला नजर लागू नये म्हणून तुम्ही आलात ना. पण त्याच वेळी तिथे शिवानी काहीतरी बोलते आणि सावलीला धक्का बसतो. सावली इकडे जगन्नाथला फोन करते आणि जगन्नाथला घडलेला प्रकार सांगू लागते. जगन्नाथ म्हणतो की जोपर्यंत तुझा हा बाप आहे ना तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही. आणि सारंग सुद्धा आता निघालेला असतो. जगन्नाथ आता सारंगवरती लक्ष ठेवून असतो, नक्की सारंग कोणत्या अडचणीत तर नाहीये ना, याची काळजी जगन्नाथला सुद्धा वाटत असते आणि म्हणूनच जगन्नाथ त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो. एक अंधार असतो, त्या ठिकाणी सारंगला बोलवलेलं असतं. इकडे सावलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे, हा प्रश्न सावलीला सुद्धा पडलेला असतो आणि म्हणूनच सावली पाहत असते, वाट बघत असते की जगन्नाथचा केव्हा फोन येईल. एकदा का जगन्नाथचा फोन आला की मग मात्र गोष्टी क्लिअर होतील असं तिला वाटू लागतं. आणि नेमकं आता सारंग हा आदित्यला घेऊन पार्टीत आलेला आहे. पार्टीमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तिथे अहिल्या म्हणते की तिलोत्तमा, गेस्ट लिस्ट नीट चेक केली नव्हती का ग? म्हणजे नको त्या लोकांना तू इन्व्हिटेशन दिलेलं आहे. कारण नको ते लोक म्हणजेच आदित्य आणि पारू, असं इकडे अहिल्याचं म्हणणं असतं. आणि मग इकडे आदित्य आणि पारूला आठवतं की अहिल्याने त्यांना धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की निघा तुम्ही, तुमची लायकी नाहीये, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आदित्य आणि पारू तिथं आलेले आहेत आणि त्याच वेळी सगळ्यांच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो, तो म्हणजे सावली सनस्क्रीन लावल्यामुळं माझ्या चेहऱ्याची अशी अवस्था झालेली आहे. या सगळ्याला जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झालाय. शिवानीने तो व्हिडिओ व्हायरल केलेला असतो आणि ती मुलगी जी आहे ती सारंगला फोन करते, म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने आणि तिने हे सगळं केलेलं आहे. त्यांना तिच्या बॉयफ्रेंडला किरणने सांगितलेलं होतं की तू हे सगळं कर. आता मग सारंग त्या मुलीला फोनवर बोलत असतो. सारंग तिला बोलत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, सारंग मेहंदळेचं जर नाव मध्ये घेतलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, असं सारंग फोनवरती सांगत असतो.
आणि अहिल्या ती गोष्ट ऐकते. अहिल्याला धक्का बसतो. म्हणजे हे सगळं काय आहे? हे सारंगचे शब्द आहेत. हा प्रश्न अहिल्याला पडलेला असतो. तर इकडे जगन्नाथ निघालेला असतो. सारंग पार्टीतून बाहेर जातो आणि सारंगचा शर्ट रक्ताने माखलेला असतो. आणि नेमकं आता पार्टीमध्ये पोलीस येतात आणि म्हणतात, आदित्य किर्लोस्कर, तुमच्या विरोधात आमच्याकडे ठोस पुरावा आहे आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे. तेव्हा आदित्यला धक्का बसतो. आदित्यच्या शर्टला रक्त लागलेलं असतं आणि मग त्या क्षणी आदित्यला आठवतं की हे सगळं काय घडलेलं. मग त्याला आठवतं ते एका ठिकाणी पार्सल डिलिव्हर करायला आलेलं असतो. तेव्हा त्यांनी सारंगला रक्ताने माखलेल्या शर्टमध्ये पाहिलेलं असतं आणि तेच रक्त इकडे आदित्यच्या शर्टला लागलेलं असतं. कारण त्याच्याकडे तेवढे कपडे नाही आहेत, त्यामुळं तसा शर्ट तो घालून आलेला असतो. का तर आदित्यला माहितीच नसतं. त्याने पार्सल डिलिव्हर केलेलं असतं आणि त्यानंतर या पार्टीला आलेला असतो. मग सारंगच्या अंगाचं रक्त हे आदित्यच्या अंगाला लागलेलं आहे ही गोष्ट आदित्यला माहीतच नसते. सारंगने तर घरी येऊन कपडे चेंज केलेले असतात. त्याचे रक्ताने माखलेले कपडे त्याच्या अंगावरती नसतात. आता पोलीस आदित्यला अटक करतात आणि घेऊन जातात. का तर आदित्यच्या शर्टला रक्त लागलेलं आहे आणि तिथं सांगितलं जातं की आमच्याकडे पुरावे आहेत. अहिल्याला, पारूला, प्रीतमला, प्रियाला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की हे असं कसं झालेलं आहे आणि या गोष्टी अशा पद्धतीने कशा झाल्या, हा प्रश्न पडलेला असतो. पोलीस आदित्यला खेचत घेऊन चाललेले असतात. आदित्यला कळतच नसतं की काय चुकलंय माझं, म्हणजे माझ्यावरती हा अन्याय कशासाठी होतोय, हा प्रश्न आदित्यला असतो. मग आदित्य पारूला सांगतो की हे सगळं ज्या व्यक्तीनं केलंय तोपर्यंत मी काहीच करू शकत नाहीये. त्या व्यक्तीनं स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. आणि त्याला आठवत असतं की हे सगळं सारंगने केलेलं आहे, पण तो ते नाव पारूला मात्र सांगत नाही. कारण सारंग तर त्याचा मित्र आहे, एवढं सगळं आहे आणि सारंग माझ्याशी असं कसा वागू शकला, हा प्रश्न पडलेला असतो. आणि इकडे पारू, आदित्य दोघंही खूप रडत असतात. त्यासोबतच इकडे सावली सुद्धा त्यांच्या मदतीला असते. सावलीलाही कळत नसतं की हे सगळं काय घडलंय. आता सावली आणि त्याचबरोबर पारू दोघेही मिळून या सगळ्यातून कसे बाहेर पडतील, आपल्या कुटुंबाला कसं वाचवतील, आपल्या नवऱ्यांना कसं वाचवतील, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.